नमस्कार मित्रांनो, मी समीर सावंत माझ्या मितोडा मार्केट यूट्यूब चॅनलवरच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचा पुन्हा एकदा स्वागत करतो. तर मित्रांनो, मध्यंतरी आता जत्रा नाही होत, महाशिवरात्र वगैरे जाऊन मग भंडारा जातो आणि मग नंतर इकडचे दोडामार्ग तालुक्यात ते जत्रा संपले आणि मग रेग्युलर नाटक दशावतार नाटकं चालूच असतली. तर मित्रांनो, ह्या मधल्या वेळात डेली ब्लॉग पण आपल्या यूट्यूब चॅनलवरती येतले, कारण जत्रा नाही तर दररोज व्हिडिओ टाकूची आता सवय झाली आणि डेली ब्लॉग्समुळे आता अजून पण बरा वाटतं. तर मित्रांनो, आजच्या ब्लॉगची सुरुवात ही संध्याकाळची करतोय. वेगळा दिलाय भाडा घेऊन. आणि आता पण एक भाडा असा उस्पामध्ये बघूया. मागे आपण तुका एका व्हिडिओमध्ये दाखवलेलो कच्चो रस्तो ऑफ रोडिंग, तोच रोड आता चालू. बघूया, त्या भाड्यावाल्यांनी सांगितले आणि आतमध्ये घराकडे सोडतं, मग तो रस्तो कसो झाला तो तुमका दाखवायचा. आणि मित्रांनो, आमच्या इकडे झरेवांबरच्या रोडचा काम चालू आहे. बरी 20 वर्ष झाली, 20 वर्षाहून जास्त. अजून पण असं रस्तो पुन्हा एकदा करून नसलेलो, आता थोडं खराब झाल्यामुळे परत एकदा करतात. हे बघा मित्रांनो, सगळीकडे खडी मांडून द्यायले आहे हे बघा, आणि खड्डे पण होते ते पण बुजवले. लवकरच जाताला का दिसता काम. आता हो रस्तो बघून घ्या. लवकरच आपण जेव्हा रस्तो करतलो तेव्हा पण एक मस्तपैकी व्लॉग बनवतलो. मध्ये दोनकडे बरं असा, बहुतेक डायरेक्ट हॉट मिक्सिंग घालतले आणि जर खराब झालं थंयसर मग पूर्ण काम करतले वाटतं. फक्त ह्या फुलाचा काम ना बेगीन वाच सुरू करूया. त्यांनी कंटाळ पुढे उकालले बघ कसे. तुमका जर मातीची भांडी वगैरे होई असतील, म्हणजे घुमाट किंवा मग पाणी ठेवण्यासाठी विविध प्रकारची भांडी, तर आमचे राजूबाई संपर्क करू शकता. हैसर झरेवांबरमध्ये त्याचं घर असा, हा बघा सर बाजूकच. आणि इकडे चालू असा काम मोरीचा, म्हणजे हैसर पावसात पाणी खूप फुगा म्हणत मोरी बांधतात. नवीन काम तर झाला, आता वरती व्यवस्थित डांबर घालून ह्यो जेव्हा रस्तो कंटिन्यू करतले तेव्हा मग काय पूर्ण काम करतले, तेव्हा मग पुन्हा एकदा तुमका दाखवीन. चला पटापट आता जाते गाड्यावरती. बाकी काय जास्त बोलणे ना, नंतर तुमका उस्पात जाऊन भेटतंय. तर मित्रांनो, उस्पा दिलाय. मगाशी तर भाडा चुकला बघा आमचं नाना, पण तो कोणाबरोबर तरी गेलो. पण आता दुसरा एक भाडा होता, तर सरकार वाडी. आणि हैसर एक उस्पात मी यंदाच नावा ऐकलेली एक नवीन वाडी, म्हणजे वाडी जुनी जा, पण मी कधी नाव त्या वाडीचं ऐकाक नसलं. तर ती वाडी असा मित्रांनो करियेवाडी. आणि करियेवाडीत आपलं एक सबस्क्रायबर असा समीर देसाई म्हणा. आणि सगळ्याक माझ्या मित्रपरिवाराक एक गोष्ट सांगायची असा, कृपया गाडी चालवताना ना सावकाश चालवा. कधी कधी टर्नवरती ना हॉर्न बी मारा, आणि मी पण मारतोय हॉर्न, तुम्ही पण नक्की मारा. कारण समोरसून येणाऱ्या गाडीवाल्या एक अंदाज हवं, त्यांनी जरी आपण मारूक ना तरी प्रत्येकानं आपापली जबाबदारी समजा गाडी सावकाश चालया. भरपूर हल्ली ॲक्सिडेंट होतात बरीच. मित्रांनो इकडे आहात मित्रांनो, वाडी करियेवाडी. तर ॲक्सिडेंटाचे प्रकार हल्ली खूप वाढले. ह्यावाड्यात पण त्या दिवशी ॲक्सिडेंट झाला, आवाड्यात पण ॲक्सिडेंट झाला. तर ही एक काळजी मित्रांनो नक्की घ्या. आणि मी आता या साईडने दिलं, कोकरा रोडने येलं, येताना पण भाडा घेऊन तसं दिलं की त्यात तो साईडचा रस्तो पूर्ण खराब हा. जरा मध्ये बरं असा, गाडीची वाट नको म्हटला, इकडसून जाऊया.
तर मित्रांनो शुभ सकाळ तुमका. मस्तपैकी वारा सुटला. आहा, थोड्या दिवसात आता शिंगमो येतलो. सर्दी ती बरीच जावचं नाव घेणार नाही. त्याला मग रात्री ब्लॉग कंटिन्यू करू ना. तर मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये तुमका माझ्या चॅनलबद्दल बरीच माहिती मिळतली. त्यामुळे ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. डेली ब्लॉग असा आपलं. ते येणारे बरेच कमेंट्सवरती मी रिप्लाय दिलेलो. तर मित्रांनो ही अशी झाडं बघा. या आता झाड बघा कसा पडा गेला. आता सरकारने याकडे लक्ष देऊन काढून घेऊची. आणि इकडे बघा मस्तपैकी गुलमोहराचं झाड फुलाक सुरुवात झाली. पिवळ्या कलरचा असा. आणि आपण खूप जुना झाड हा रस्त्यावरती बघा. ही मित्रांनो असं तांबडी तांबडी दिसतात ती पळसाची झाडा. हे बघा या एरियात आंबेली एरियात तर खूपच आहोत. तर मित्रांनो हो रस्तो गेलो साळात. इकडे थोडा बाजारात आणि हो इकडसून गेलो तो म्हापसा मार्गे. तर मित्रांनो इल्ले दोडामार्गात पेट्रोल घालू आणि वाटेत आंबिलीत गावले दोग जण पोरगे दोडामार्ग हायस्कूलचे. तर त्याला पुढे ब्लॉग कंटिन्यू करू. त्या रविवारी आपण रविवारचो बाजार पण शूट करतलो. मी तर खूप एक्सायटेड आहोत. आणि बऱ्यापैकी रस्ते डांबरीकरण केले आहेत सध्या. बरं वाटतं बघून जरा. एकंदरीत इकडच्या आता रस्ते बऱ्यापैकी जाऊक सुरुवात झाली. बघा आंबेलीच्या केटीपर्यंत केल्यानी. कारण वरच तो मागे करूक नसलेला चिल बाकी होतो करूचो त्याला लागा. आणि आपण दिसली लाल परी शाबास शिरंगी दोडामार्ग. तर मित्रांनो संध्याकाळचे वाजले 5 आणि मी जाता व्हिडिओ अपलोड करू. मस्तपैकी निधलेलं आहे. कारण एक आमच्या बाजूचा चिकूचा झाड आता खूपच घरात येईल आणि त्याला लागून हुमले पण येत त्याच्या घरावरती. त्यातल्याबरोबर जीव झालो घाया अशक्तपणा वाटायला. मस्तपैकी आराम केला आणि आता व्हिडिओ अपलोड करू जातोय. हॅलो संजय काय रे. हॅलो काका गेले. तर मित्रांनो व्हिडिओ तर अपलोड करून झाली. मिनी ब्लॉगसाठी व्हॉइसओव्हर पण दिवचो एक असा. आता एक भाडा आहे सर ट्युशनचा. पुढे बसता. तर मित्रांनो आपण आता सकाळी व्हिडिओ कंटिन्यू करूया. भाडी असत लागोपाठ. हो दादा लय थंडी आहे ना. थंडी आहे म्हणतात. तर मित्रांनो शुभ सकाळ. तुमका मी डायरेक्ट आता सकाळी भेटतं ह्याच्यासाठी की काल तर संध्याकाळी भाडी होती भरपूर आणि नंतर मग व्लॉग कंटिन्यू करूकच गावाक ना. म्हटलं
म्हटलं काय करतं ते, म्हटलं सकाळी सकाळी उठाया आणि आपल्या तळीकडे येऊया झरेबांबरोबरचे. लवकरच हैसर आता महाशिवरात्री झालं का मोठं प्रोग्राम असतो. आणि मागच्या वेळी आपण तुमका जी भात शेती दाखवलेली ती भात शेती खयपर्यंत झाली, किती मोठी झाली तर म्हटलं बघूया. पहिली आधी चप्पल काढल्या बरा मस्तपैकी मित्रांनो. पाटाचा पाणी आणि इकडे भात शेती. जुने गाव, ज्यांका गावाची ओढ असा त्यांका ह्याचा महत्त्व का आणि त्यांका व्हिडिओ आवडले. आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि सगळ्या गाववाल्यांका शेअर करा. जेणे कोणी शेती वगैरे करतात ते त्यांची आवर्जून कमेंट करा. माका तर अशा ठिकाणी येऊन बरं वाटतं, भारी वाटतं एकदम. तर मित्रांनो ही बघा ही तळी आणि इकडे ह्या त्याच्यावरती मित्रांनो थोड्या दिवसांनी मग महाशिवरात्र होतली आणि इकडे जसं अभ्यंग स्नान केला जाता. आणि इकडे ही बघू शकता तुम्ही भात शेती. एक असला तरी कणीशिला हा कसला हाताचा तर नाही, काहीतरी वेगळाच आहे. मित्रांनो तुमका दुपारी बोललेलं आहे काल जेव्हा व्हिडिओ आपण दुपारीची सुरू कंटिन्यू केलेली सकाळनंतर की तुमका मी कमेंट्स वाचून वगैरे दाखवतलं आहे. तर बघूया, दुसरं काय मोबाईल आपल्याकडे ना, त्यामुळे ह्या मोबाईलातले स्क्रीनशॉट असतील मारलेले ना, तर तेच तुमका बघून सांगते मी. सकाळचं वातावरण आहे त्यामुळे चेहरा असं असा, चेहऱ्याकडे लक्ष देऊ नका. सगळ्यात पहिली तर पाळ्याच्या जत्रेवरती कमेंट दिली का त्या जत्रेत सांगितलेलं की मी तब्येत वगैरे बिघडली आणि व्हिडिओ कंटिन्यू केला. तर अशोक सावंत म्हणून त्यांची कमेंट्स होती, मस्त व्हिडिओ झालो. असेच छान आमका जत्रेचे व्हिडिओ पाठवत राहा आणि तब्येतीची काळजी घ्या. आणि आमच्या पाळ्यातल्या सातेरी देवी मी गाणं घालताय, तुमची तब्येत गडगडीत बरी जाऊ नये. तर मित्रांनो तब्येत त्यावेळी तर बरी झाली आणि बरी असा. आणि आता जरा असं परत सर्दी वाढली कारण वातावरण तसा असा पूर्ण थंडीचा आणि असं लवकर वगैरे उठतं आणि भाडे वगैरे असतात त्या लागा. तर मित्रांनो दुसरी कमेंट्स असा राजेश सावंत जे आपले दादा मुंबईमधून व्हिडिओ बघतात. तर वेताळ बांबर्डे म्हणत आहे पण ॲक्च्युली मुंबईमध्ये असतात आणि कार्यक्रम वगैरे येतात गावात. तर ते त्यांची कमेंट असा मिनी ब्लॉगवरती की तुमचे व्हिडिओ बघून तुमचे मिनी ब्लॉग किंवा तुमचे डेली ब्लॉग बघून मला गावात असल्याचा भास जाता. बस इतक्याच वया आमका आणि काय नको. असे कमेंट्स दिले का एक ऊर्जा मिळता वेगळी. आणि मित्रांनो असे तुम्ही पण कमेंट करीत राहा. तर मित्रांनो मांगिरीतले आपले एक सबस्क्रायबर असतात आशिष गवस म्हणान. तर त्यांची कमेंट्स होती की वाचल्या आता मगाशी मी 19 फेब्रुवारीला त्यांच्याकडे कार्यक्रम असा छत्रपती शिवाजी महाराजांचं पुतळं बसवचा. तर त्यासाठी कार्यक्रम असतो त्यांच्या गावात, तर नक्की ये. तर बघूया नक्की येताना मी प्रयत्न करतो आहे. आणि त्याची दुसरी एक कमेंट्स होती की तुझे व्हिडिओ बघितल्याशिवाय दुसऱ्या एका ब्लॉगवरती तुझे व्हिडिओ बघितल्याशिवाय मला झोप येणार ना. तर मित्रांनो अशी कमेंट्स वाचली ना का एक नंबर वाटतं भारी. पण तुम्ही जर विद्यार्थी असतात आणि आणि 10वीची परीक्षा वगैरे तर परीक्षेकडे पहिली लक्ष द्या. आपले ब्लॉग काय कंटिन्यू चालूच असतात डेली ब्लॉग्स. तर अजून एक कमेंट्स होती जी आता माझ्याकडे स्क्रीनशॉट नाही आहे ती मी वाचलेलं आहे की तुमचे व्हिडिओ दररोज असतात आणि डेली ब्लॉग्स असतात असं कोण दोडामार्गमध्ये करणार नाही. तर तुम्ही सगळ्यात पहिले तर ह्या एकांतर एकच नंबर वाटला. त्या दिवशी तर मी स्क्रीनशॉट मारून ठेवलेलं. मध्यंतरी बाकीचे डेली व्हॉट्सअपवरती व्हिडिओ येतात किंवा फोटो येतात ना, तर ते भरपूर जातात आणि मग मेमरी भरता म्हणा ते मग डिलीट मारता ती पण कमेंट डिलीट झाली. मग त्याचं नाव आठवा ना. माझ्या माहितीप्रमाणे सुद्धा दळवामामध्ये सध्या तरी डेली ब्लॉग कोण नाही बनवणार आणि डेली ब्लॉग्स बनवणं इतकी सोपी गोष्ट नाही हा. काय ना काहीतरी कंटेंट होयो. तर हल्ली मग जत्रेचं कंटेंट गावलेलो तर भारी वाटतं त्यामुळे. आणि आता थोडेसे जत्रा बाकी असतात नंतर आपले डेली ब्लॉग्स काय चालूच असतले. आणि कोकणचे निसर्ग सौंदर्य एक यूट्यूब चॅनल असा आमचा दोडामार्गमधलोच असतो तो आणि सावंतवाडीमध्ये राहता शाळेनिमित्त. तर त्याची पण एक कमेंट्स होती की एडिटिंग एक नंबर भावा. तर एडिटिंगमध्ये अजून काय सुधारणा करू होय जर तुमका माहिती असतात बऱ्यापैकी तर नक्की सांगू शकता तुम्ही कमेंट्स. तर हर्षद जांभूडकरची ही कमेंट होती. मित्रांनो एका गाववाल्याची कमेंट होती जो आपलो गणेश नाईक आमचो गणू.
त्यांनी कमेंट केलेली कुडाळात गेले मी भाडा घेऊन आणि जाताना ओमकारचे पप्पा पण भेटलेले कुडाळात आणि येताना देगव्याची शेती वगैरे शूट केलं ते का मस्त गावचा वातावरण बघू गावला अशी कमेंट होती. आणि बरेच जण मित्रांनो असे कमेंट्स करतात. तर ह्याच्यान पुढचे जे ब्लॉग असतील त्या कमेंट्स वगैरे त्या खालती कमेंट्स असतील ज्याची कमेंट लांबच्या लांब असतील आणि पूर्ण व्हिडिओबद्दल काय वाटला कसा वाटला ही असतली तर ती पण कमेंट्स आपण वाचूचा प्रयत्न करतो प्रत्येक व्लॉगमध्ये. तर व्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि चला तुमका आता इकडचे सिनेमॅटिक शॉट्स वगैरे घेऊया नंतर मग आजच्या ब्लॉगची एंड करूया. राम 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 राम. चला तर मित्रांनो तुम्ही सकाळी सकाळी बघितलं असतील मी दोंडमार वगैरे गेलेलं आहे आणि संध्याकाळी मग जास्त काय भाडी असल्यामुळे ब्लॉग काय शूटच करू गावाक ना मग जरासं तू गाड्यावरचे जरासे धावते शॉर्ट्स घेतलं आहे गाडी यांचे आणि बाकी आता सकाळी येऊन आपण हैसर ब्लॉग मस्तपैकी कमेंटवाले ब्लॉग खाली इलेले तर खूप भारी वाटला. आता याच्यात पुढल्या व्हिडिओमध्ये पण आपण असे कमेंट वगैरे वाचतलो त्यामुळे नक्की कमेंट्स करा. तुमच्या एका कमेंट्सने ना पुशअप मिळतं चॅनलला आणि व्ह्यूज वगैरे वाढतात. तर भावाक असंच सपोर्ट करा. तर मित्रांनो हो व्हिडिओ तुमका कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा. चॅनल सबस्क्राईब करा बाजूची बेल आयकॉन दाबा जेणेकरून नवीन व्हिडिओ टाकते त्याची नोटिफिकेशन तुमका सगळ्यात अगोदर मिळते. चला तर मग भेटूया पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय काळजी घ्या मित्रांनो. आणि ह्या लोकेशनला मी अशासाठी येत आहे सकाळचं कारण मस्त वातावरण असतं एक सर्दी झाली वातावरण तर एकच नंबर असतं आणि एकांत असतं आणि कोणचा आवाज नाही काय ना आणि मस्तपैकी होया तसं आपणाक शूट करू पण गावता. चला मी आता जाते घरात मस्तपैकी फ्रेश जाऊया आणि परत आपल्या भाडी मारून जाग्यावर येऊया. तर तुमचे सगळ्यांचे खूप खूप आभार. आवाज थोडंसं बसलो आपण बघा हे सर गाडी लायली मी दोडामार्कर.